मोदी सरकारला संघाचे खडेबो. अहंकार नको, सहमतीने देश चालवा. सरसंघचालकांच्या वक्तव्याने भाजप दक्ष. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. केंद्रात एनडीए सरकार विराजमान झालंय. मात्र याच वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी संघाचे कान टोचले. वर्षभरापासून मणिपूर शांततेची वाट पाहतोय, त्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावं. सेवा करताना अहंकार नको असं म्हणत भागवत यांनी भाजप नेत्यांच्या कार्यशैलीवरही निशाणा साधल्याचं बोललं जातं. 1 साल से मणिपुर शांति की राह देख रहा है. उसके पहले 10 साल शांत रहा. पुराना गन कल्चर समाप्त हो गया ऐसा लगा, और अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया, उसकी आग में अभी तक जल रहा है, त्राही त्राही कर रहा है. कौन उस पर ध्यान देगा? उस मर्यादा का पालन करके जो चलता है वो कर्म करता है, लेकिन कर्मों में लिप्त नहीं होता. उसमें अहंकार नहीं आता कि मैंने किया, और वही सेवक कहलाने का अधिकारी रहता है. लोकसभा निवडणुकीत घसरलेल्या भाषेच्या दर्जावरही मोहन भागवत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षाला विरोधी पक्षाऐवजी प्रतिपक्ष समजण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी दिला. जिस प्रकार एक दूसरे को लताड़ना हुआ, जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा, 2 गठ बटेंगे, आपस में शंका संशय उत्पन्न होगा, इसका भी ख्याल नहीं रखा गया, और विनाकारण संघ जैसे संगठनों को भी उसमें खींचा गया. टेक्नोलॉजी का सहारा करके असत्य बातें परोसी गई, नितांत असत्य. 2 पक्ष है, विरोधी पक्ष कहते हैं, मैं प्रतिपक्ष कहता हूं. वो विरोधी नहीं है, उसको विरोधी मानना भी नहीं चाहिए. वो प्रतिपक्ष है, वो एक पहलू उजागर कर रहा है, उसका भी विचार होना चाहिए. संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील काही काळापासून भाजपबाबत नाराजी असल्याचं बोललं जात होतं. या नाराजीची कारणं काय आहेत यावर एक नजर टाकूया. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. आयात नेत्यांमुळे मूळ कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याची भावना निर्माण झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी संघाबाबत केलेलं वक्तव्य यामुळे ही मोठी नाराजी असल्याचं बोललं जातं. जे.पी. नड्डा यांच्या ज्या वक्तव्यावरून संघाचे पदाधिकारी नाराज झाले, ते वक्तव्य नेमकं काय होतं त्यावर एक नजर टाकूया. भाजप आता स्वतःला चालवू शकतो. क्षमता कमी असताना संघाची गरज होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जो सल्ला दिलाय त्याचा भाजप नेत्याने विचार करावा असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आप बार बार हिंदू मुसलमान करते रहोगे, यही फसाद, यही झगड़े करते रहेंगे तो देश फिर एक बार टूट जाएगा. फिर एक बार विभाजन की स्थिति पैदा होगी. लोगों के मन में डर पैदा करके आप ज्यादा दिन राजनीति नहीं कर सकते. अगर ये हमारे मार्गदर्शक नेता मोहन भागवत जी ने बात सामने रखी है, तो भारतीय जनता पार्टी के नेताओं ने भी उसके ऊपर गौर करना. तर भाजप नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे सरसंघचालकांना कान टोचण्याची वेळ आल्याचं विश्लेषकांचं मत आहे. भाजपने अनेक वेळेला संघाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही अशी ओरड होत होती. संघाचे पदाधिकारी किंवा स्वयंसेवक जे आहेत ते खासगीत ही गोष्ट बोलून देखील दाखवत होते. एका पदाधिकाऱ्याचं वाक्य होतं जे ऑफ द रेकॉर्ड म्हटलं होतं की दिल्ली अब हमारे कंट्रोल में नहीं, हे त्यांचं वाक्य होते. याच्यातनं अनेक सारे म्हणजे हे सूचक वक्तव्य होतं त्यांचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. संघाच्या मार्गदर्शनाखालीच भाजपचं काम सुरू असतं. मात्र मागल्या काही काळापासून संघाची भाजपवरील पकड सैल होत चालल्याचं बोललं जात होतं. तीच पकड पुन्हा एकदा घट्ट करण्याचा हा संघाचा प्रयत्न आहे का, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.